किती वेळेला डिवोर्स केसेस असतात की ज्या अशा पद्धतीने मांडल्या जातात की सकृत दर्शनी असं वाटतं की हिचा छळ झालेला आहे. तर हे थोडंसं मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला न्यायाचं होऊ शकणार नाही. बायका म्हणून स्वतःला सन्मान मिळवत असताना एक वर्ग आहे, पुरुष वर्ग, की तोही सन्माननीय आहे. तर त्याचा अपमान करून आपल्याला काही विजयी होण्याची आवश्यकता नसते. की सतत आपण बाई आहोत का या विषयावर कशाला, आपण एक व्यक्ती आहोत. बेटी बचाव योजना असेल तसं बेटा बचाव योजनेची गरज नाही ना. कारण का की तो ऑलरेडी वाचतोय, तो ऑलरेडी शिकतोय, तो ऑलरेडी पुरुष म्हणजे त्याला आपण कुलदीपक म्हणतो, त्या स्तरावर कुटुंबात सुद्धा आहे, समाजात सुद्धा आहे. तर ती स्थिती जेव्हा महिलांची येईल तेव्हा कदाचित आरक्षणाची गरज लागणार नाही. बायकांच्या सुरक्षिततेसाठी कराटे शिकवतात. कराटे 10 जण आले तर ती किती ब्लॅक बेल्ट वाली मुलगी असली तरी काय करणार आहे? प्रत्येक घरामध्ये मुलग्याला शिकवा ना की समोरचीचा सन्मान कर. एकीकडे आपण शिवाजी महाराजांची आरती करतो, एकीकडे आपण त्यांनी कसा सन्मान केला महिलांचा हे सांगतो, आणि दुसरीकडे आपण आई बहिणीवरनं शिव्या देतो. म्हणजे आपण काय काय डोळ्यासमोर आणतो? नमस्कार. नवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. मी मेधा कुलकर्णी. वैचारिक किडा या चॅनेलवर, आपल्या सगळ्यांच्या आवडत्या अशा चॅनेलवर सगळ्या प्रेक्षकांना माझा मनापासून नमस्कार. आणि आज आपण कशावर बोलणार आहोत तर सतत चर्चेला जाणार आहे आणि आत्ताच ज्याचा निर्णय झाला ते महिलांचं आरक्षण. नेहमी बोलत असतो आपण, तर याच्यावर आपल्याला वेगवेगळे व्ह्यूज किंवा माझी मतं काय आहेत ही मी तुमच्या पुढे व्यक्त करणार आहे. आता सध्या जे समाजामध्ये चित्र दिसते की पीडित महिला आहेत किंवा घरातून बाहेर काढण्यात येतं, भांडणं झाली की महिलांना की जा, घर सोडून जा, घर माझं आहे. ह्या सगळ्याचा आढावा घेऊनच केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कायदे आले. दिशा कायदा आला, किंवा महिला ज्या आता कामाच्या ठिकाणी त्यांना छळ होतो, लैंगिक छळ म्हणू किंवा हॅरेसमेंट होते, तर त्याच्यासाठीचा कायदा आला. असे वेगवेगळे कायदे आले. किंवा महिलांना जे बाहेर काढलं जातं त्याच्यासाठी म्हणून तिच्याच नावावर घर, म्हणजे आदरणीय मोदी साहेबांनी जी आवास योजना आणली तर त्याच्यामध्ये सुद्धा महिलेच्या नावावर ते घर करून दिलं जातं. म्हणजे समजा उद्या घरामध्ये विसंवाद झाला तरी तिला कोणी बाहेर काढू शकणार नाही, ह्याची सुरक्षितता ही कायद्याने देणं हे सरकारला कर्तव्य वाटतं. आणि ती आवश्यकच गोष्ट होती आणि ती घडतीये, सध्या घडताना ती आनंदाची गोष्ट आहे. ते असे वेगवेगळे कायदे येत आहेत की जे महिलांना सुरक्षा देणारे, सन्मान देणारे, नुसती सुरक्षा असं नाही तर असे कायदे आले पाहिजेत. किंवा आपण निर्भयासारख्या घटना घडताना दिसतात तर त्याच्यासाठी फास्ट ट्रॅक असेल किंवा या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. छेडछाडीच्या घटना असतील तर ह्या सगळ्यापासून तिचं संरक्षण करणं, तिचा आत्मसन्मान अबाधित ठेवणं, यासाठी विमेन सेंट्रिक कायदे हे आलेले आहेत. आणि मग कधी कधी असं होतं की त्याची दुसरी बाजू, की कधी कधी असं होतं की त्याचा काही ठिकाणी दुरुपयोग करताना सुद्धा महिला काही ठिकाणी आहेत, तर हेही जाणवतं आहे. उदाहरणार्थ मगाशी मी तुला म्हटलं की कामाच्या ठिकाणी छळ. एक माझ्याकडे केस आली होती की ज्या केसमध्ये ते जे अधिकारी, म्हणजे ते जे बॉस होते त्या महिलेचे, तर त्या महिलेला तिथे विशिष्ट टेबलचं काम अवघड असल्यामुळे ते नको होतं. त्यामुळे तिने आरोप केला की हे मला अशा प्रकारचा त्रास देतात. आणि मग ती केस जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा साहजिकच आपण त्याची शहानिशा करणं गरजेचं असतं. कारण अशा वेळेला जर आपण एककल्ली काही निर्णय घेतला तर तो कदाचित पुरुषांवरही अन्याय होऊ शकतो. की ती व्यक्ती सात्विक होती, साधी होती, ती कामाप्रतीच निगडीत वागत होती, पण असं असताना त्या व्यक्तीवर, त्या पुरुष अधिकारी व्यक्तीवर अशा प्रकारचे आरोप झाले. पण आम्ही त्याच्यातून मग योग्य निर्णय घेण्यासाठी म्हणून प्रयत्न केले आणि तो झाला. म्हणजे प्रत्येक वेळेला महिला या बरोबरच असतील असं नाही, किंवा किती वेळेला डिवोर्स केसेस असतात की ज्या अशा पद्धतीने मांडल्या जातात की सकृत दर्शनी असं वाटतं की हिचा छळ झालेला आहे. मग स्त्री धन घेऊन ती निघून जाते किंवा डिवोर्स घेत असताना सुद्धा ती पोटगी मागते. तर हे थोडंसं मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला न्यायाचं होऊ शकणार नाही, की तोही कष्ट करतोय आणि तीही कष्ट करते. जर तर मग तिच्यासाठी अनावश्यक अवाजवी पोटगी ही होऊ शकत नाही. आणि जर ती क्लेम करते विदाऊट एनी रिझन, ती क्लेम करते डिवोर्सचा, तर मला असं वाटतं की ते त्याला भुर्दंड हा मला योग्य वाटत नाही. तर अशाही कितीतरी गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये, आणि अर्थातच कायदा आहे, कायदा महिलांचा सन्मान करण्यासाठी आहे, पण कोणी त्याच्यातून वाईट हे करत असेल, त्याला वळण देत असेल तर नक्कीच तपास यंत्रणा त्याचा तपास करू शकतात आणि पुरुषावर अन्याय होणार नाही हे पाहू शकतात. तर मला असं वाटतं की कायदा त्याच्यामुळे असू नये असं नाही म्हणता येणार. कायदा असावा कारण की ऑन अ लार्ज स्केल काय घडतंय तर महिलांवर अन्याय.
बायका म्हणून स्वतःला सन्मान मिळवत असताना एक वर्ग आहे, पुरुष वर्ग, की तोही सन्माननीय आहे. तर त्याचा अपमान करून आपल्याला काही विजयी होण्याची आवश्यकता नसते किंवा त्यांची बरोबरी करण्याची आवश्यकता नसते, की आपण आपला अभिनिवेश बदलून पुरुषांच्या अभिनिवेशात घुसून स्वतःची पण एक संवेदनशील प्रतिमा घालवायची आणि कुठंतरी दांडगटपणा करायचा, हेही मला असं वाटतं की आवाजवीपणाने करू नये. नको तिथे ॲग्रेसिव्ह होणं, मारहाण करणं, असं चित्र पोर्ट्रे उभं करणं की माझ्यावर अन्याय झाला आणि मग मी माझ्या स्त्रीत्वाला धक्का लागला म्हणून मी काहीतरी ॲग्रेसिव्ह भूमिका घेतली. तर असं न करता मला असं वाटतं की तिने व्यक्ती म्हणून स्वतःचा सन्मान अबाधित ठेवावा, की सतत आपण बाई आहोत का या विषयावर कशाला, आपण एक व्यक्ती आहोत. आणि व्यक्ती म्हणूनचा सन्मान किंवा एखाद्याने त्या व्यक्तीची बाउंड्री क्रॉस करून जर का बाईपणाला तिच्या धक्का देत असेल तर तिने ॲग्रेसिव्ह व्हायला हरकत नाही. पण सदोदित तलवार उपसून त्या ॲक्शन मोडमध्ये राहण्याचा हे नाही. किंवा तुम्हाला आत्ता संधी आपल्याला मिळतीये, तर या संधीचं सोनं करण्याची ताकद पण आपल्यामध्ये आहे. किंबहुना त्यासाठीच म्हणून आपण आपली भूमिका ही फक्त महिलांचा सन्मान अशी नाही, तर देशाची प्रतिमा उंचावणारी म्हणून आपली भूमिका ही नेतृत्व करणारी असली पाहिजे. तर ओव्हरऑल आरक्षण हा विषय कशामुळे निर्माण झाला, तर समजा आपण म्हणतो की समाजरथाची चाकं आहेत वेगवेगळी, तर एक चाक मागे किंवा एक चाक निखळलेलं असून चालणार नाही, तर त्याला सुद्धा त्या दुसऱ्या चाकाबरोबर पुढे आणण्यासाठी म्हणून जो प्रयत्न आहे, एक देश म्हणून केलेला प्रयत्न, त्या समाजाला किंवा त्या समूहाला आपल्यासोबत घेण्याचा जो प्रयत्न आहे, त्या प्रयत्नांची संधी देण्याचा निर्णय म्हणजे आरक्षणाचा निर्णय असं आपल्याला म्हणता येईल. मग आता महिला आरक्षण हा विषय त्याच्यामध्येच आपण घेतला, तर महिलासुद्धा काही वर्ष ह्या एक पिढी किंवा काही पिढ्या म्हणूया आपण, की थोड्याशा दुर्लक्षित होत्या. त्यांना विशिष्ट अशा प्रकारच्या संधी ह्या दिल्या गेल्या नाहीत. तर ती संधी त्यांना मिळावी, त्याच्यापासून त्या वंचित राहू नये, त्यांनासुद्धा त्यांची कपॅसिटी सिद्ध करता यावी. आणि महिलांचे म्हणून काही प्रश्न असतील तर ते हाताळण्यासाठी म्हणून त्या समूहाचं नेतृत्व असावं. आज आपण महिलांना कुठेतरी, म्हणजे आता आपण कन्या सुरक्षा योजना असेल, बेटी बचाव योजना असेल, तसं बेटा बचाव योजनेची गरज नाही ना. कारण का की तो ऑलरेडी वाचतोय, तो ऑलरेडी शिकतोय, तो ऑलरेडी नेतृत्व करतोय, तो ऑलरेडी पुरुष म्हणजे त्याला आपण कुलदीपक म्हणतो, त्या स्तरावर कुटुंबात सुद्धा आहे, समाजात सुद्धा आहे. तर ती स्थिती जेव्हा महिलांची येईल तेव्हा कदाचित आरक्षणाची गरज लागणार नाही. तर ती स्थिती येईपर्यंतचा काळ, त्या चाकाला त्यासोबत आणण्याचा जो प्रयत्न आहे त्याचा भाग म्हणून नक्कीच मला असं वाटतं की आरक्षणाची गरज आहे. पुरुष वर्गाला नेहमी महिलांसाठीचं जे आरक्षण असतं ह्याच्यामध्ये मनामध्ये अस्वस्थता असते. रेल्वेमध्ये महिलांसाठीचा आरक्षित डबा आहे, तर नक्कीच तुम्हाला असं वाटेल की अरे बाकीच्या आमच्या डब्यांमध्ये महिला येऊ शकतात आणि महिलांच्या डब्यामध्ये आम्हाला जाता येत नाही, तर त्यांच्यासाठी आरक्षित का. तुला मी एक उदाहरण देते. मी एका D.Ed कॉलेजला प्राचार्य म्हणून काम करते. तर आम्ही एक सर्वे केला. मी स्वतः काही दिवस PMT बसनी, म्हणजे पुणे महानगरपालिकेचं जे ट्रान्सपोर्ट आहे, वाहतूक विभाग, PMT बसनी प्रवास केला आणि व्यवस्थित कव्हर वगैरे करून. मी त्यावेळेला नगरसेविका होते. जेव्हा मी हा प्रवास केला तेव्हा मी ऑब्झर्वेशन केलं की काय चालतंय बसमध्ये. मी माझ्या विद्यार्थिनींशी बोलले की ज्या अगदी जुन्नर, सासवड किंवा अन्य ठिकाणाहून येत होत्या, आमचं एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे. तर त्यांच्याशी मी चर्चा केली. तेव्हा लक्षात आलं की महिला जेव्हा प्रवास करतात तेव्हा प्रवास करत असताना त्यांना आलेले अनुभव की त्या केवळ महिला आहेत किंवा एक शरीर धारण केलंय त्यांनी विशिष्ट प्रकारचं, मग त्यांना धक्केच देण्याचा अधिकार पुरुषांना आहे, हे जे मानसिकता आहे हे असह्य झाल्यामुळे ते आरक्षण आहे. ते आरक्षण यासाठी नाही की तिचे पाय दुखतात. मग रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे याच्यावर अभ्यास सुरू झाला. अभ्यास झाल्यानंतर या निर्णयावर महानगरपालिकेला आम्ही आणलं की एक बाजू, डावी उजवी दोन बाजू असतात बसला, तर एक बाजू ही महिलांसाठी आरक्षित ठेवा. का ठेवा, म्हणजे त्यांना काही इथून नष्टापर्यंत जायला पाय दुखतात असातला मुद्दा नसतो, पण त्यांना हे धक्के नको आहेत, हे का आम्ही सहन करायचे, तर तुम्ही तिकडे बसा, आम्ही इकडे बसू, हा मुद्दा आहे. म्हणून आरक्षणाचा मुद्दा, रिझर्व्ड डबा सुद्धा काय आहे, तिथे त्यांना मोकळे मिळाली. ते एक म्हणजे गर्भवती महिला आलेल्या असतात, प्रवास करत असतात किंवा लॅक्टेटिंग मदर्स असतात, तर तो एक मोकळेपणा म्हणून ते असतं. ते पुरुषांना सहन करायला लागतं का, म्हणजे एवढ्या छोट्या गोष्टीमध्ये. आणि त्या काय म्हणजे त्या कुटुंब व्यवस्थेचा भाग आहेत ना. महिला रिझर्वेशन बिल हे महिलांसाठी नाही आहे, हे समाजासाठी आहे, की समाजातले असे काही प्रश्न अटेंड व्हायला पाहिजे, जसं की आता ट्रिपल तलाकचा मुद्दा होता किंवा महिलांसाठी जी टॉयलेट्स असतात त्याचा मुद्दा होता. हा कदाचित पुरुषांना नव्हता समजला. मग आज हे बिल का आलंय, फक्त महिलांसाठीची काहीतरी योजना आली अशातला होता नाही, हा देशासाठीचा एक
विकासाचा मार्ग आहे की जो या माध्यमातून पुढे येणार आहे. आणि म्हणूनच म्हणजे आतापर्यंत आपण म्हणतो की महिला राजकारणात म्हणजे काय, तर त्या कुठेतरी रिझर्व्ह सीटवर निवडून येणार, मग त्या कोणाची तरी प्रॉक्सी म्हणून काम करणार, किंवा अगदी फार तर आमदार झाल्या, मंत्री झाल्या तरी त्यांना महिला बालकल्याण विभाग मिळणार. तर असं नाही. आता भारत हा संक्रमणातून जातोय आणि म्हणून मोठी मोठी पावलं उचलली जातात. आज सुद्धा तुम्ही बघाल की केंद्रामध्ये आज असे पोर्टफोलिओज महिला भूषवत आहेत की जे आतापर्यंत कदाचित महिलांनी घेतलेले नव्हते त्यांच्याकडे. पण आज त्या नेतृत्व करतात. वित्त विभाग त्यांच्याकडे आहे, HR मिनिस्ट्री त्यांच्याकडे होती, संरक्षण खातं होतं. म्हणजे अशा प्रकारचे मोठे मोठे पोर्टफोलिओ सुद्धा महिला उत्तम रीतीने करू शकतात. मग त्यांना का संधी द्यायची नाही? आपल्या देशामध्ये अशी कितीतरी चांगली उदाहरणं आहेत की ज्या राज्यकर्त्या महिला म्हणूनच, आता अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी, जिजाबाई नसत्या तर शिवाजी महाराज आज घडले नसते. म्हणजे राजकारणाची समज असलेल्या प्रगल्भ महिला आहेत, होत्या आणि आहेत. फक्त पुरुष प्रधान मानसिकता, तुला काय कळतं त्याच्यातलं? ही जी मानसिकता आहे, तू गप्प बस, ही जी मानसिकता आहे ही कुठेतरी महिलांना उमऱ्याच्या आतमध्ये ठेवण्यासाठी, किंवा एक राजकारण क्षेत्र गलिच्छ आहे त्याच्यात तू जाऊ नकोस. महिलांनी त्याच्यात गेल्यानंतर कुठेतरी तिच्या चारित्र्यावर हे होऊ शकतं, आणि जे कुटुंब म्हणून पुरुषांना नको आहे, तर असं म्हणून तिला सुरक्षित बंदिस्त ठेवलं गेलं. पण आज स्त्री सर्वच क्षेत्रामध्ये उमरा ओलांडून बाहेर गेली आहे. तर मग या क्षेत्रामध्ये सुद्धा तिला तेवढीच कवाडं, तिचे पंख छाटण्याची कामगिरी नका करू. तिचे पंख आतापर्यंत छाटले गेले आणि म्हणून ती संधी तिला देणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि आज जर तुम्ही जगभराचा अंदाज घेतला तर कितीतरी ठिकाणी स्त्री पुरुष समानच मानले गेले. आता ब्राझील, ऑस्ट्रेलिया, अगदी आफ्रिकेमध्ये 46% महिला आहेत पार्लमेंटमध्ये, जर्मनीमध्ये 35% महिला आहेत पार्लमेंटमध्ये. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी आरक्षण नाही आहे, पण तरीसुद्धा जास्त करून महिला या पुढे येत आहेत. आणि त्या पुरुषांबरोबर स्त्रियांबरोबर म्हणजे काहीच त्याच्यामध्ये स्त्री पुरुष अभिनिवेशच जिथे नाही आहे तिथे आरक्षणाची गरज मला वाटत नाही. बायकांच्या सुरक्षिततेसाठी नुसते निर्णय, नुसते कायदे, मग पुरुषांवर अन्याय होतो का? ह्याच्यापेक्षा महिलांवर अन्याय किती होतो. प्रत्येक घराघरामध्ये आज जर काही बायकांच्या सुरक्षिततेसाठी कराटे शिकवतात, हो की नाही? ती वेळ का आणतात? कराटे 10 जण आले तर ती किती ब्लॅक बेल्ट वाली मुलगी असली तरी काय करणार आहे? ही वेळ काय येते? प्रत्येक घरामध्ये मुलग्याला शिकवा ना की समोरचीचा सन्मान कर. एकीकडे आपण शिवाजी महाराजांची आरती करतो, एकीकडे आपण त्यांनी कसा सन्मान केला महिलांचा हे सांगतो, आणि दुसरीकडे आपण आई बहिणीवरनं शिव्या देतो. म्हणजे आपण काय काय डोळ्यासमोर आणतो? या शिवी मागे आपल्याला काय अपेक्षित असतं? आपल्याला आपल्या आईबद्दल सुद्धा जाणीवा नाहीत. वाईट वाटतं. म्हणजे मला चिडेची पराकाष्ठा होऊन दुःखी होतं मन. चीड येणं पण थांबतं, दुःखी पण होतं, विव्हळ होतं मन, फाटतं मन, की अशी कशी मुलं, म्हणजे यांना भाषा कमी पडतीये, त्यांना समजतच नाहीये त्या शिवीतला अर्थ, ते सवयीने देत आहेत का? त्यांना तर हेतू पुरस्कार द्यायचा आहे. चांगली त्याची आई बहीण काढली असं म्हणतात. अरे काय, आईचा बहिणीचा बिचारीचा काय संबंध आहे? तो चुकला असेल तर त्याची शिक्षा त्याच्यापर्यंत राहिली पाहिजे ना. पण शेवटी येतं, काही घडो, शेवटी अपमान होणार आहे तो स्त्रीचा. ठिकठिकाणी जे असतं ना, विवस्त्र करून धिंड काढली. पुरुष चुकला तर विवस्त्र करून धिंड काढण्यात मतलबच नाही ना काही त्यांना वाटत. आरक्षण मिळतंय, आरक्षण येऊ घातलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ते ऑलरेडी आलेलं आहे. 50% महिला ऑलरेडी ठिकठिकाणी लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या माध्यमातून निवडून येणाऱ्या प्रत्येक याच्यामध्ये त्या ऑलरेडी आहेत 50%. आणि आता वरच्या स्तरांवर आरक्षण मिळू घातलंय 33%. तर मला असं वाटतं की एक फार चांगली संधी आहे देश पुढे नेण्याची, देश बदलण्याची. तर या चांगल्या संधीसाठी स्वतःला तयार करणं, राजकारण या क्षेत्राची खरी आवड असलेल्या डिझर्विंग महिला पुढे येणं, ना की फक्त नात्यागोत्यातल्या
हे न होता डिझर्विंग महिला आहे, तर तिला संधी मिळणं हे गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून महिलांनी स्वतःला पुढे आणावं. राजकारण हे क्षेत्र वाईट नाही आहे, त्यामुळे त्यांनी आवर्जून त्यांना आवड असेल तर त्यांनी पुढे यावं आणि नेतृत्व करावं आणि बदल घडवावा. अशी संधी मला सुद्धा मिळालेली आहे की ओपन जनरल अशा भागातून मी रिझर्वेशन सगळीकडे होतं, पण मला माझ्या पक्षाने मला आवर्जून सांगावंसं वाटतं की मला अशा ठिकाणी संधी दिली की जिथे ओपन जनरल वॉर्ड होता आणि पुरुषांना हरवून त्या ठिकाणाहून मला नागरिकांनी निवडून दिलं. तर ही ताकद महिलांमध्ये आहे, आणखीन त्यांनी ती वाढवावी असं मला वाटतं. आणि एक काळ असा यायला पाहिजे की सगळेच सारखे आहेत आणि मग स्त्री पुरुष असा भेदभाव न बाळगता की जे त्या ठिकाणाहून योग्य काम करणारे आहेत त्यांना तिकीट मिळावं. असा एक काळ आला पाहिजे भारतामध्ये की ज्यावेळेला आरक्षणाचीच गरज नाही.